राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचं अत्यंत दुःखद असं अपघाती निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबत हळहळ व्यक्त होते. ठिकठिकाणी शोकसभा होत आहेत. अजितदादांच्या आठवणींना ठिकठिकाणी उजाळा दिला जातोय. मात्र अजितदादांनी ज्या शहरावर जीवापाड प्रेम केलं त्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्वपक्षीय शोकसभेत स्वतःच्या पराभवाचं रडगाणं पाहायला मिळालं. राजकारणात सुसंस्कृतपणाचे ढोंग करणाऱ्या काही मंडळींनी लोकनेते अजितदादांच्या शोकसभेचा मंच सुद्धा सोडला नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. नमस्कार, मी अविनाश आदक. आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉइंट. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सर्वपक्षीय शोकसभा प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केली होती. त्या शोकसभेला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आपापल्या आठवणी सांगून प्रत्येकानं अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र याच शोकसभेत अजितदादांच्या अकाली जाण्याचं दुःख व्यक्त करण्याऐवजी नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या एका उमेदवारानं आपल्या पराभवाचं रडगाणं सुरू केलं. ही शोकसभा आहे याचं भान सुद्धा त्यांना राहिलं नाही. स्वतःचा पराभव जिव्हारी लागलेल्या त्या उमेदवारांनी थेट आमदार महेश लांडगे यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. निवेदक प्रत्येक मान्यवराचं मनोगत झालं की 2 मिनिटांमध्ये आपण श्रद्धांजली व्हावी अशी विनंती सर्वांना करत होते. मात्र काही मंडळींना ही राजकीय सभा असल्याप्रमाणे शोकसभा गाजवायची होती. तशी तयारीच करून काही जण भाषणाला उभे राहिले होते. पण मित्रांनो, निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आणि आरोप प्रत्यारोपांचा या शोकसभेमध्ये काय संबंध, हा खरा प्रश्न आहे. मरणांतानी वैरांनी निवृत्तः न प्रयोजनम, म्हणजेच कितीही वैर असलं तरी मृत्यूनंतर ते वैर संपतं असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं. पण हे स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांना कळलंच नाही. ही शोकांतिका आहे. एकंदरीतच पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच्या मृत्यूनंतरही स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि जनतेनं नाकारल्यानंतरही स्वतःची पॉलिटिकल स्पेस निर्माण करण्यासाठी सुरू असलेला आटापिटा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्याचं सोशल मीडियावरही पडसाद उमटले. सर्वांनी पाहिलं. सगळीकडं अक्षरशः नाचक्की झाली. खरं तर ही शोकसभा होती की पराभूत मानसिकतेची टेस्ट होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दिवंगत अजितदादा पवार नेहमी म्हणायचे, काय बोलायचं, माझंच मी टाळणी. कुणाचं चांगलं करायला गेलो की तोच माझ्या विरोधात वागतो. निवडणूक काळात जे झालं ते झालं, गंगेला मिळालं, असा स्वभाव अजितदादांचा होता. त्यांनी कितीही राजकीय स्पर्धक असला तरी त्याचा द्वेष कधीच केला नाही. एवढंच नाही, महेश तर आपलाच आहे रे, असं अजितदादा खाजगीत बोलत होते. याचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. पण महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचं खापर काही जणांना कुणावरच फोडण्याची स्पेस मिळत नव्हती. ती शोकसभेच्या माध्यमातून त्यांना मिळाली. 2017 मध्ये राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली. त्यावेळी आज रडगाणं गाणारी काही मंडळी राष्ट्रवादीवर आणि अजितदादांच्या कारभारावर काय भाषेत टीका करत होती. अगदी राष्ट्रवादीची प्रतिकात्मक 3D उचलण्याचं पापही याच मंडळींनी त्यावेळी केलं. 2017ला अजितदादांच्या राष्ट्रवादीला आम्हीच कसं शहरातून हद्दपार केलं याचं घाणेरडं श्रेय घेण्याचा प्रयत्न कोण करत होतं हे अद्यापही पिंपरी चिंचवडकरच काय, अजितदादांचे समर्थक सुद्धा विसरलेले नाहीत. 2017 मध्ये प्रचंड टीका टिप्पणी करणे, भाजपाकडून महत्वाच्या पदांचा लाभ मिळवणे, त्यानंतर 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत मी भाजपातच आहे असा दावा करत सातत्यानं पक्षविरोधी कारवाया करणं, असे महापाप करणाऱ्यांनी अजितदादांनी मला संधी दिली, त्यामुळंच निवडणूक लढवण्यासाठी एक तरी पक्ष मिळाला, अशी कृतज्ञता शोकसभेत व्यक्त करणं अपेक्षित होतं. पण मी वाघीन, मी लढणार, मी हरलेली नाही असा पोरकटपणा करून सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट मिळवण्याच्या नादात स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न झाला. यावर राष्ट्रवादीचे म्हणवणारे एकही मान्यवर बोलले नाहीत किंवा संबंधितांना असं बेसलेस बोलताना अटकाव करण्याचं धाडसही त्यांनी दाखवलं नाही. शहराध्यक्ष योगेश बहल असो किंवा माजी आमदार विलास लांडे यांनी दोघांनी सुरू असलेला हा प्रकार थांबवला नाही. अजितदादांना अभिप्रेत होतं की पक्षाची भूमिका मांडण्यासाठी
प्रभावीपणे स्थानिक नेत्यांनी पुढे यावं. त्यांच्या शोकसभेत उधळली जाणारी राजकीय मुक्ताफळं रोखण्यासाठी कोणीही पुढं आलं नाही. खरंच मरणानंतरही अजितदादांचं मीठ अळणीच निघालं, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अजितदादांच्या शोकसभेत काही मान्यवरांनी श्रद्धांजलीच्या आडून भविष्यातील राजकीय तडजोडींचा संदेश दिला. विरोधकांना स्पेस मिळाली पाहिजे अशी मागणी केली. वास्तविक शोकसभेमध्ये विरोधकांना स्पेस कशासाठी हवी होती याचा उलगडा होणे अपेक्षित आहे. अजित सृष्टी उभारण्याबाबत महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला, त्यावरून सुद्धा राजकारण सुरू झालं. हे सगळं कशासाठी? महानगरपालिका निवडणूक झाली, काहींचा पराभव झाला, जनतेनं नाकारलंय, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये सभागृहात जायचंच आहे अशी अटकळ काहींनी बांधली. मीच कसा भाजपाला रोखठोकपणे विरोध करू शकतो असा नाटकी संदेश राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा लाजिरवाणी प्रयत्न केला गेला. पण त्यासाठी अजितदादांच्या शोकसभेचं व्यासपीठ वापरलं गेलं, हे खरं तर दुर्दैवी आहे. शेवटी राजकारण व सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीत झालेले आरोप प्रत्यारोप विसरून पुन्हा लोकांच्या हितासाठी काम करावं, अशी शिकवण अजितदादांची आहे. त्यांनी कधीही भावनिक राजकारण केलं नाही. शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा देणं अपेक्षित होतं. राजकीय स्टंटबाजी करणं हा राष्ट्रवादीचा संस्कार नाही. दुःखद प्रसंगाचं राजकारण करणं अनुचित आहे. याचा विचार प्रत्येकानं खरं तर करणं अपेक्षित आहे. सुधारलं पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.